4 षटकं तुम्ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट केल्या नाहीत तर 5व्या षटकासाठी तुम्हाला 4 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर फक्त लावण्याची परवानगी असेल. नाणेफेकीचा कौल जर पाहिला तर एसके सेवा फाउंडेशनने जिंकला आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. आता पाहूया तर गोलंदाजी मार्कवरती देखील जर पाहिलं तर केदार कानेरे याला मात्र पाचारण केलं गेलंय. एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून या मैदानावरती केली जाते अनेक स्पर्धांमध्ये. तोच केदार गोलंदाजी मार्कवरती तर स्ट्रायकरवरती फरमान खान सामना करण्यासाठी सज्ज. मॅच ऑन होते. लोबो सावंत सर आणि शशी साटम सर असे 2 पंच या ऑफिशियल पंच म्हणून ह्या कामगिरी पाहतील सामन्याची. दरम्यान पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आणि अल्टी पल्टी बॉलला केलंय कल्टी. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र एक वेगळा फटका इथे मात्र सजवताना पाहायला मिळेल. बटर यांची हीच खासियत आहे फरमान यांची आणि असेच स्टायलिश फटके त्यांच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो आणि सुरुवात मात्र तशीच करताना देखील पाहतात. यावेळेला पुन्हा एकदा अल्टी पल्टी तर जरूर खेळलेत परंतु पाहूयात पंच थोडासा निर्णय कळवत आहेत. फटका तर खूप चांगला खेळला आहे फरमान यांनी. यस सिक्सर 6 धावा. काय फटकेबाजी करतायत. पहिले 2 चेंडू मात्र रिव्हर्स खेळताना पाहायला मिळाले आणि परिणामी चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. धावसंख्या जर पाहिली तर 1010 10 धावा. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. 1010. केदार आता थोडंसं विचार करण्यासाठी भाग पाडलाय. मिड विकेट जे डीप मिड विकेटमध्ये आपण अशोक यांना पाहत होतो त्यांना मात्र आता 30 सर्कलच्या इथे आतमध्ये आणलं गेलंय आणि डीप पॉइंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आता मात्र सजवताना पाहायला मिळत आहेत. पाहूयात. यावेळेला अटेम्प्ट तर केलाय परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न तर तसाच पुन्हा एकदा केला जरूर होता परंतु एक धाव मात्र घेऊन समाधानी राहावं लागतंय फरमान यांना. स्ट्रायकिंग वरती सोहम पवार. नुकतीच ठाणे प्रीमियर लीग पार पडली फागबीळ मैदानावरती आणि त्या मैदानावरती बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा किताब याच फलंदाजाच्या नावावरती राहिला होता. तोच खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय सोहम पवार. एक आयकॉन खेळाडू एकविरा पॅकर्स टीमचा. दरम्यान सिंगल घेत मात्र धावसंख्या पुढे सरकवली जाते 12 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण जरूर केलं परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय केदार कानेरे यांनी आणि वारंवार मात्र स्ट्राईक रोटेट झाल्यावरती क्षेत्ररक्षण देखील बदललं जात आहे. यावेळेला थोडेसे शफल झाले बाहेर निघाले क्रीजच्या आणि चेंडूला पाठवला मिड विकेटचं सीमारेषेच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेषा पार जातोय चेंडू. 4 धावांसाठी येतोय CPL चौकार. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे आणि आपण पाहू शकतोय या 30 यार्डच्या बाहेर 2 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर लावण्याची मुभा मात्र इथे गोलंदाजासाठी आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना बटर फरमान खान यांना आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करावी ती मात्र फरमान यांच्याकडून आपण पाहू शकतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 16 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल केदार कानेरे. पाहूयात कमबॅक करून देतील का विकेट मिळवून देतील का. यावेळेला कट करायचा प्रयत्न शॉर्ट पॉइंट रेजन मध्ये जयेश चव्हाण होते तिथे आणि धाव मात्र मिळणार नाहीये. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झालंय. धावसंख्या जर पाहिली तर बिनबाद 16 धावा धावफलकावरती. सुरुवात मात्र खूप चांगली झाली आहे एकविरा पॅकर्स टीमची. फाउंडेशन आता मात्र रचलं गेलंय. आता बिल्डिंग कशा पद्धतीने उभी करतील येणाऱ्या 4 षटकांमध्ये हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. सोहम आणि फरमान यांना मात्र खूप चांगला खेळ करावा लागेल आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती तुषार करोटिया. अंडर 18चा हा लेदर क्रिकेट देखील खूप चांगल्या दर्जाचे खेळताना पाहायला मिळतात तुषार. आणि
अंडर 14 मध्ये देखील सिलेक्टेड समर कॅम्प मध्ये देखील सिलेक्ट झालेले होते. MK अकॅडमी मिलिंद काजोळकर सरांचा हा आपण खेळाडू मैदानामध्ये पाहतोय. पाहूया तुषार आपल्या संघासाठी जो कमबॅक हवा आहे तो कमबॅक मिळवून देतील का. स्ट्रायकिंग वरती सामना करतील सोहम पवार. SK सेवा फाउंडेशन आणि एकविरा पॅकर्स अशी चालू असलेली मॅच पण मैदानामध्ये पाहतोय. पहिला चेंडू फुल टॉस, त्याला मात्र ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. तुषार फलंदाज सोहम पवार यांच्या बॅटवर मात्र हा मोठा फटका येताना पाहायला मिळाला. 6 धावा. खराब चेंडू होता आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय. आपण पाहू शकतो ऑन साइड आणि ऑफ साइड थोडीशी जवळ आहे आणि त्याचाच फायदा घेत असताना बॅटर सोहम यांना आपण पाहिलं. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज, चेंडू येतोय शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये. योगेश महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला आणखी एक खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती सिंगलने. 23 धावा 23. दरम्यान तुषार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. या सामन्यानंतर आजच्या या स्पर्धेतील दुसऱ्या मॅचेस मात्र या लीग मधील आपण कंप्लीट करणार आहोत. सेकंड राऊंड्स. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता. 30 सर्कलला फोडलाय. चेंडूला पाठवलाय डीप पॉइंट सीझन मध्ये. 4 धावांसाठी फरमान यांच्या बॅटवर मात्र हा फटका येताना पाहायला मिळतोय. 4 धावा, चौकार. पॉवर प्लेचं षटक दुसरं आपण मार्गस्थ पाहतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पाहिले. आता ह्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण 3 खेळाडू आपण पाहू शकतोय 30 सर्कलच्या बाहेर सजवले गेलेत. दरम्यान तुषार पुन्हा एकदा त्यांच्या मार्गावरती. यावेळेला चांगला चेंडू क्रिकेटचं ब्रह्मस्त्र दाखवलंय. काढत असताना मिड ऑफ रिझन मध्ये केदार होते तिथे. पिकअप अँड थ्रो करतील तोवर मात्र इथे एक धाव कंप्लीट केली जाते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे सरकते 28. षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा आल्यात तुषार यांच्या. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी, ज्यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार देखील पाहायला मिळाला. दरम्यान पुढील चेंडू. हो, यावेळेला चांगला चेंडू, अतिशय वेगवान चेंडू पायावरती. या चेंडूचं मात्र उत्तरच नव्हतं बॅटर सोहम यांच्याकडे, परंतु तिथे त्या चांगल्या चेंडूला सन्मान देखील दिला जातोय. मी वारंवार म्हणतो की चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार ज्या फलंदाजाला करता येतो तो मात्र खूप चांगली फलंदाजी आपल्याला मैदानामध्ये करताना पाहायला मिळतो. आणि सोहम त्यातीलच एक धडाकेबाज फलंदाज आहेत, चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहेत आणि तेच करताना पाहायला मिळतात. यावेळेला लेंथ मागे खेचली होती आणि खडे स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला पाठवतायत मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. सोहम पवार ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. काय फलंदाजी करतायत सोहम, फरमान, दोन्ही बाजूने मात्र आक्रमण केलं करताना पाहायला मिळतात दोन्ही बॅटर. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतीये 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 34 धावा, 34 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये खेळतीये. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना दोन्ही बॅटर आपण पाहतोय सोहम आणि फरमान. ही पार्टनरशिप कुठे ना कुठे फोडावी लागेल SK सेवा फाउंडेशन या टीमला, कारण की जर धावसंख्या जर पार्टनरशिप चांगली बिल्डअप झाली तर दोन्ही फलंदाज मात्र आक्रमक पवित्रा घेणार, यात मात्र काही शंका नाही आहे. तर कुठे ना कुठे विकेट मात्र इथे मिळवून द्यावी लागेल SK फाउंडेशन या टीमला. गोलंदाजी मार्कवरती ही जबाबदारी घेण्यासाठी आलेत गोलंदाज महेश जाधव, महाराष्ट्र पोलीस दलामधील कार्यरत असलेले एक सक्षम अधिकारी. महेश जाधव स्वतः कर्णधार या संघाचे आणि एक आयकॉन खेळाडू देखील आहेत SK सेवा फाउंडेशनचे. कुठे ना कुठे जबाबदारी मोठी आहे आणि ती जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती स्वीकारली आहे. आता गोलंदाजी मार्कवरती कशा पद्धतीने गोलंदाजी करतील पाहूयात फरमान समोर. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू जातोय पॉइंट सीझन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर.
4 धावांसाठी येतोय फरमान खान स्पेशल चौकार. याचा षटकाची सुरुवात मात्र 4 धाव्याने झाली आहे. जागा बनवत मात्र खेळण्याचा प्रयत्न करतायत फरमान. हो यावेळेला समोरच्या दिशेने खडे खडे काय फटका आहे. चेंडूला पाठवताय डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वॉटर स्ट्रोक. टायमिंग पहा, प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर प्लेसमेंट मात्र पाहायला मिळाली ती बॅट्समन फरमान यांची. यावेळेला पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न ऑन साइडला. अशोक बोरवरकर तिथे सज्ज, परंतु तिथे प्रेक्षक बनून राहतील. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. 6 धावा. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. ह्या वेळेला पॉइंट क्षेत्र निवडला, तिथे देखील यशस्वीरित्या हा फटका पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. काय फलंदाजी करतायत दोन्ही बॅटर. एका बाजूला पाहायला गेलो तर सोहम पवार, तर दुसऱ्या बाजूला फरमान खान. दोन्ही फलंदाज मात्र खूप चांगली बॅटिंग करताना आपणास पाहायला मिळत आहेत. यावेळेला कवच क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवतायत. जिथे खाली क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. ही खासियत आहे फरमान यांची. मी अगोदरच म्हटलं होतं की खूप स्टायलिश स्पेशल प्लेयर आहेत आणि तशीच फलंदाजी मैदानामध्ये दाखवत असताना प्रत्येकाची नजरा आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आपल्या दिशेने मात्र घेऊन येत आहेत आणि चांगली फलंदाजी देखील दाखवत आहेत. वैयक्तिक फरमान 38 धावांवरती जाऊन पोहोचलेत. 38 आहे भाई. वही बता सकते ना, जो टीवी पे चालू है वही बताएगा ना. 3 और 59 हुआ. 3 और 59 हुआ. धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 59. यस 59 59 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन षटकार तीनही वेगवान गोलंदाज होते आणि वेगवान गोलंदाजांवरती मात्र इथे मात्र हल्ला बोल केला गेलाय. परंतु अजून जर आपण मैदानामध्ये पाहिलं ना तर योगेश सारखे गोलंदाज आहेत आणि प्रमोद वारुंगडे सारखे गोलंदाज आहेत जे ऑफ ब्रेक लेग ब्रेक एकाच शैलीमध्ये खूप चांगल्या रीतीने टाकतात. त्यांना कुठे ना कुठे आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण की गेल्या वर्षी जर पाहिलं तर योगेश याने खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि मी देखील मालकीच्या टीममध्ये आपलं प्रतिनिधित्व करत होतो आणि असे कित्येक सामने आम्हाला योगेश याने जिंकून दिले. मला आठवतं आमची पहिलीच मॅच होती, 6 चेंडू 9 धावांची गरज होती आणि ती मॅच आम्ही 6 धावांनी जिंकलो होतो. 3 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथे मात्र एक चांगलं षटक देखील योगेश यांच्या माध्यमातून हाताळलं गेलं आणि आम्ही ती मॅच जिंकलो होतो. इथे देखील तशीच काही गोलंदाजीला आणलं जाईल का पर्याय पाहूयात. गोलंदाजी मार्कवरती केदार कानेरे यांना मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणलं जात आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं, संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी. पाहूयात केदार. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि तिथे मात्र नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता फरमान यांचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होताना पाहायला मिळाला नाही. चेंडू जाऊन विसावतो. यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अतुल गोसावी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून यष्टीरक्षण करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळालाय. हो यावेळा देखील 3 यष्ट्यांच्या मधोमध अतिशय वेगवान चेंडू स्वतःला झोकून देत असताना पाहायला मिळतात केदार.
कारण की त्यांना माहिती आहे ही विकेट किती महत्वाची आहे दोन्ही फलंदाजांची, आणि त्यासाठी मात्र शर्तीचे प्रयत्न मात्र करताना पाहायला मिळत आहेत. केदार चांगलं कमबॅक या षटकामध्ये. साठ धावा धावफलकावरती. दरम्यान स्ट्राईक एंडवरती सामना करते सोहम पवार, जे वैयक्तिक 5 चेंडू 14 धावांवरती आपणास खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु लँड मात्र हातामध्ये होतोय. तुषार करोटिया यांच्याकडून मात्र हा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतील. तुषार पवार डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील. सोहम पवार, माफी असावी, सोहम पवार मात्र इथे बाद होतील. दीपक है ना ये भाई, इसका नंबर भेजना मेरे को. दीपक वाल्मिकी इसका नंबर. जी पार्टनरशिप चांगली बिल्डअप होत होती ती मात्र फोडण्यामध्ये यशस्वी ठरतात केदार. नवीन बॅटर आपण पाहतोय दीपक वाल्मिकी. यावेळेला लो फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. तुषार यांना चकवा देतोय चेंडू. वन बाउन्स चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आल्या आल्या मात्र चौकार ठोकतायत आणि यासाठीच मात्र जाणले जातात दीपक वाल्मिकी, आणि ते काम मात्र पहिल्या चेंडूवरती करताना देखील पाहायला मिळत आहेत. नेहमीच चौकार षटकारांचा पाऊस दीपक वाल्मिकी यांच्या बॅटमधून आपण पाहतो, आणि आता देखील त्याच मोक्याच्या क्षणी मात्र मैदानामध्ये दाखल झालेत आणि आपले हात खोलताना देखील पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर 5 धावा खर्च केल्या आहेत त्या केदार यांनी. चांगली गोलंदाजी. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हे 2 चेंडू जर खूप चांगल्या दर्जाचे क्वालिटीचा हाताळताना पाहायला मिळाले ना केदार, तर मॅचमध्ये कमबॅक करू शकतो एसके सेवा फाउंडेशन हा संघ. यावेळेला अतिशय वेगवान चेंडू, 2चा कॉल आहे. केदार कानेरे स्वतः चेंडूवरती जात आहेत आणि लगेचच मात्र पिकअप करत चेंडू यष्टीरक्षकाकडे फेकत असताना धावसंख्या जर पाहिली तर 65 वरती जाऊन पोहोचले. फरमान खान जे वैयक्तिक 15 चेंडू 46 धावांवरती खेळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून दुसरी अर्धशतक खेळी फरमान खान यांच्या नावावरती पाहायला मिळेल का? कारण की या अगोदरच्या मॅच मध्ये आपण देखील पाहिलंय अक्षय महाडिक याने एक अर्धशतक झळकावलं होतं 13 चेंडूंमध्ये, आणि आता मात्र त्या अर्धशतकाची पुनरावृत्ती होईल का फरमान खान यांच्याकडून, पाहूयात. यावेळेला सफल झाले आणि ऑन साइडला दिशा दिली आहे. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर, आणि इथे अर्धशतक CPL 2025चं दुसरं अर्धशतक ठोकणारे फरमान खान आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये वैयक्तिक 3 षटकार आणि वैयक्तिक 7 चौकारच्या मदतीने 16 चेंडू 50 धावा ठोकल्या. ते फरमान खान आपण मैदानामध्ये पाहतोय. बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला का हरकत नाहीये फरमान खान यांच्यासाठी. धावसंख्या जर पाहिली तर 4 षटकांची समाप्तीनंतर करण गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. धावसंख्या 1 मिनिट, स्कोर 69 ऑन बोर्ड. या स्पर्धेची माध्यमातून जर पाहिलं तर आर्या फायटर्स, अरे करण ना अब आहे ना, अबे मेरे में नहीं है ना यार, तो उसने ऐड नहीं किया नंबर.
करण गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू होता, कव्हर्समध्ये उडवण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धावा मिळते त्या फक्त आणि फक्त एक. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत फरमान. संघाची धावसंख्या 70 आहे आणि त्यामध्ये वैयक्तिक 50 धावा फरमान खान यांच्याकडून पाहतोय. आता उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी. करण यांना मात्र गोलंदाजीसाठी आणलं गेलंय. करण यांचा उल्लेख मी वारंवार करतो प्रत्येक स्पर्धेमध्ये, कारण की करण एक अष्टपैलू खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेट विश्वामधली एक नामांकित स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक आपल्या ठाणे विभागातून जर पहिले 2 कोणते खेळाडू खेळले असतील ना मित्रांनो, तर यस पंच रिव्ह्यू घेत आहेत व्हाईटसाठी. तर तिसरे पंच नासिर शेख सर आपण येऊन आपण पाहू शकताय. रिव्ह्यू घेतलेला आहे तिसऱ्या पंचांसाठी. पंच जो ऑनफिल्ड डिसिजन असेल तो तुम्हाला सांगावा लागेल, कारण की इथे दिसत नाहीये. याचा अंपायर्स कॉल जो आहे ऑनफिल्ड डिसिजन तो तुम्हाला मान्य करावा लागेल, कारण की आपल्याकडे टेक्निशियन जरूर आहे, परंतु त्या टेक्निशियन मध्ये थोडंसं आपल्याला प्रॉपर बॉल दिसत नाहीये. यस डॉट बॉल. आणि करण यांचा मात्र दुसरा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय शेवटच्या या षटकामध्ये. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल अक्षरशः पडले, परंतु चेंडूला पाठवलाय कव्हर रिजन मध्ये. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. धावसंख्या पुढे सरकते 74. 74 धावा. करण मी मग अगोदर सांगत होतो की आपल्या ठाणे विभागामधून जर जे 2 खेळाडू स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक जर कोणते खेळले असतील सर्वात प्रथम, तर त्यामध्ये करण यांचा उल्लेख आम्ही वारंवार करतो, कारण करण त्या श्रेणीमधील त्या कॅटेगरीतील खेळाडू आहेत आणि त्यांच्या बरोबरीने आमच्या कळव्यातील श्याम विश्वास स्पोर्ट्सचे श्याम आणि करण हे 2 खेळाडू आम्हाला प्रथमतः ठाणे विभागातून खेळताना पाहायला मिळाले होते. आणि काय गोलंदाजी करतात आतापर्यंत. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 74 धावा धावफलकावरती. जेवढ्या कमी धावसंख्येवरती रोखलं जाईल तेवढं मात्र SK सेवा फाउंडेशन या टीमसाठी खूप चांगली कामगिरी असेल. हो, यावेळेला मात्र अपील करताना पाहायला मिळतात, परंतु फाईन लेग क्षेत्रामध्ये पंच लेग बाईच्या स्वरूपामध्ये हा चौकार दर्शवतायत. 4 धावा. चार धावा येत आहेत. कुठे ना कुठे नशिबाची साथ देखील फरमान खान यांना पाहायला मिळते. चेंडू पायावरती जरूर आदळला, परंतु फाईन लेग क्षेत्रातील खेळाडू तिथे मात्र चेंडू अडवू शकले नाही आहेत आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये ह्या 4 धावा ऍड होत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 78 78 धावा धावफलकावरती. ज्यामध्ये वैयक्तिक 54 धावा आपण फरमान यांच्या पाहतोय. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा करण.
यावेळेला चांगला चेंडू आहे, थोडेसे बाहेर निघण्याचा प्रयत्न केला होता फरमान याने, परंतु तिथे स्वतःची विकेट मात्र सॅक्रिफाईस करताना पाहायला मिळतील दीपक वाल्मिकी आणि तिथे मात्र दुसरी विकेट जाताना पाहायला मिळते. कितना हो दुसरा गडी बाद होतोय. 78 ऑन बोर्ड. कितने थ्रो किया? अरे लीना भाई 79 झाला ना. धीर घे ना. सेव्हन्टी नाईन झालेली आहेत. दुसऱ्या धावेला मात्र फलंदाज बाद होत आहेत. दरम्यान शेवटचा बॉल. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. प्रथमेश दोन दिले. प्रथमेश टाक फक्त. शेवटचा बॉल. 2 गडी बाद 79 धावा. हो यावेळेला पाणी शेवटच्या चेंडूवरती देखील रिव्हर्स अटेम्प्ट करताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू देखील रिव्हर्स अटेम्प्ट करून चौकार लगावला होता आणि शेवटचा चेंडू ह्या इनिंग मधील देखील रिव्हर्स लगावून चौकार लगावताना षटक क्रमांक 5 इथे समाप्त होत आहेत. आणि धावसंख्या आपण पाहू शकतोय 2 गडी बाद 83. 2 विकेट 83 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 84 धावांचा पाठलाग आता मात्र SK सेवा फाउंडेशन या टीमला करायचं आहे. पाहूयात नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील आपण पाहणं तेवढेच गरजेची आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमच्यासोबत जोडले जाऊ. एक 2 मिनिटाचा ब्रेक घेतोय. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा सेंट्रल प्रीमियर लीग 2025 पर्व 5. थँक्यू. सुस्वागतम, वेलकम, सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय सेंट्रल प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा महासंग्राम चालू असलेली मॅच आपण पाहतोय. SK सेवा फाउंडेशन प्रतिस्पर्धी एकविरा पॅकर्स नाणेफेकीचा कोल जिंकला होता.
ते एस के सेवा फाउंडेशन या टीमने. आणि बॅटिंग करत असताना प्रथम एकविरा पॅकर्स या टीमने मात्र 83 धावा धावफलकावरती ठोकल्यात. तर 84 धावांचा पाठलाग आता इथे करायचा आहे ते एस के सेवा फाउंडेशन टीमला. पाहूयात हा जो चेस आहे हा तो चेस कशा पद्धतीने करतील. नेक्स्ट मॅच सलामीची जोडी आपण पाहतोय. महेश जाधव आणि अतुल गोसावी. गोलंदाजी मार्कवरती सोहम येतील. सोहम पवार गोलंदाजी मार्कवरती आहेत. नेक्स्ट मॅच कॉल करतोय ठाणे स्पार्टन्स आणि जिजा स्पोर्ट्स. दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. नेक्स्ट मॅच ठाणे स्पार्टन आणि जिजा स्पोर्ट्स. नेक्स्ट मॅच खूप रंगतदार आहे. दोन्ही टीम एक एक मॅच जिंकले हारलेले आहेत आणि एक चांगली मॅच पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच यायचंय. ठाणे स्पार्टन आणि जिजा स्पोर्ट्स बोथ कॅप्टन्स. आपण नाणेफेकीसाठी लगेच आमच्या टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज सोहम पवार. सोहम पवार 84 84 धावांपर्यंतचा पल्ला इथे पूर्ण करायचा आहे. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. चेंडू येतो जातोय शॉर्ट थर्डमॅन रिझर्व्ह मध्ये. ठाणे स्पार्टन टीम कॅप्टन आपण लगेच नाणेफेकीसाठी या. गौरव राठोड सर. एक सिंगल मात्र सिंगल धावेने मात्र धावसंख्येचा श्रीगणेशा होताना पाहायला मिळतोय एस के सेवा फाउंडेशन या टीमचा. स्ट्राईक एंडवरती आता मात्र अतुल गोसावी येतील. सामना करतील सोहम पवार यांचा. दरम्यान हा चेंडू हो यावेळेला बिगिट करायचा होता. पाय जरूर हल्ले होते परंतु शरीरापासून दूर टाकला गोलंदाज सोहम पवार यांनी चेंडूला. आणि खडे खडे खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. यावेळी ते पायावरती टाकला चेंडू होता. ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर क्रिजर मध्ये. 4 धावांसाठी अतुल गोसावी यांच्या बॅटमधून 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. चौकार. cricket.in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय आणि खूप चांगलं लाईव्ह प्रक्षेपण देखील करताना पाहायला मिळत आहेत युट्यूब लाईव्ह वरती. cricket.in ची पूर्ण टीम. नेक्स्ट मॅचचा आपण कॉल करतोय ठाणे स्पार्टन आणि जिजा स्पोर्ट्स अशी नेक्स्ट मॅच आहे. दोन्हीही टीम एक एक मॅच मात्र पराभूत झालेले आहेत. तर कुठे ना कुठे डू ऑर डाय मॅच असेल असं मला काही हरकत नाही आहे. दरम्यान नाणेफेकीचा कॉल बाबू यादव यांच्या माध्यमातून मात्र इथे उडवताना पाहायला मिळत आहेत. यस कोण जिंकला? कोण जिंकला? काय जिजा स्पोर्ट्स या संघाने मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे. आणि गोलंदाजी यस फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. नेक्स्ट मॅच खूप महत्त्वाची आहे. यावेळेला मात्र आपण पाहू शकतो फुलटॉस चेंडू होता त्याच्यावरती मात्र आक्रमण केला अतुल गोसावी यांनी आणि चेंडूला पाठवलाय. यस षटकार आहे 6 धावांसाठी. खूप चांगली बॅटिंग. 11 धावा धावफलकावरती. दरम्यान शेवटचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय. फुलटॉस वरती फुलटॉल वसूल करताना अतुल गोसावी यांना आपण पाहतोय. धावसंख्या झटपट पुढे सरकते 17 या धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी एस के सेवा फाउंडेशन टीम कडून अतुल गोसावी यांची. आणि 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
24 चेंडू आणि अजूनही 67 धावांची गरज आहे. या या मैदानावरती काय घडेल आणि काय बिघडेल हे कोणी सांगू शकणार नाही आहे, कारण की कधी ही खेळपट्टी जी आहे ती गोलंदाजाच्या प्रेमात देखील पडताना पाहायला मिळते, तर कधी फलंदाजाच्या प्रेमात देखील पडताना पाहायला मिळते. आता 24 मध्ये 67 करायचे आहेत. आता इथे आक्रमण पवित्रा घेऊन मात्र फलंदाजी करायची आहे. ती बॅटिंग करणाऱ्या टीम SK सेवा फाउंडेशन या टीमला महेश जाधव आणि अतुल गोसावी वैयक्तिक 16 धावसंख्येवरती खेळत आहेत, तर महेश जाधव वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती आपल्याला सामना करताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती महेश जाधव यांची बॅट बोलताना पाहायला मिळाली पाहिजे, तरच ही धावसंख्या जी आहे ती धावसंख्या कुठे ना कुठे पूर्ण करू शकतो SK सेवा फाउंडेशन हा संघ. सुरुवात तर केली आहे अतुल गोसावी याने. आता शेवट कोण करणार या पूर्ण इनिंगचा ते देखील पाहणं तेवढं गरजेचं आहे. एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखले जाणारे महेश जाधव यांना आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहू शकतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मोहसिन बटला नाही, बटला वेगळा, बटला वेगळा, हा वेगळा. या समोसीन येतात. या वेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कट केलाय. 2 क्षेत्ररक्षकच्या मधोमध चेंडू जातोय डीप पॉइंट सीझन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार लगावून इरादे स्पष्ट केलेत महेश जाधव यांनी. हे षटक मोठं होणार याची मात्र खून दर्शवतात. चेंडू तर खूप चांगला होता, परंतु पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ होतं आणि त्याचा फायदा घेत असताना बॅटर महेश जाधव. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा. यावेळेला कवच क्षेत्र निवडलाय. ज्या वेगाने टाकला त्या वेगानेच मारलाय. चेंडूला पाठवतायत कवच रिझन मध्ये. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा CPL चौकार. खाली 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 बसलाय तो. महेश जाधव सरांची हीच खासियत आहे. ज्या वेगाने तुम्ही टाकाल त्या वेगानेच मात्र तो चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाताना आपणास पाहायला मिळतो. बेबी को बेस पसंद है और महेश जाधव इनको पेस पसंद है. यस, धावसंख्या पुढे सरकतीये. ते 25 या धावसंख्येवरती 25 ऑन बोर्ड. यावेळेला स्लॉट मध्ये त्याला पाठवतायत. पार्किंग प्लॉट मध्ये लांब लचक षटकार. मी अगोदरच म्हटलं होतं की एक चांगली मॅच पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये. आणि आता दुसऱ्या बाजूने महेश जाधव यांची देखील बॅट बोलताना पाहायला मिळते. लगेचच कानमंत्र देण्यासाठी आले 2-3 खेळाडू मात्र लगेच आपण पाहतोय मोहसिन यांना कानमंत्र देण्यासाठी आलेत. आता ह्या कानमंत्राचा किती पद्धतीने फायदा घेतील ते देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की वेगाने धावसंख्या पुढे सरकते. ती 31 धावा धावफलकावरती. चेंडू आलेला आहे 31 धावा धावफलकावरती. 84 धावांचा पाठलाग करतोय SK सेवा फाउंडेशन हा संघ. दरम्यान थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहू शकतो 30 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू मात्र इथे सजवले गेलेत. एक कवच आणि एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेट असे मात्र 3 क्षेत्ररक्षक मोहसिन याने मात्र सजवताना पाहायला मिळालेत. दरम्यान यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि चेंडूला मात्र कट करत असताना कवच रिझनमध्ये चेंडू जातोय. तिथे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते, प्रोटेक्शन होतं, परंतु इथे एक धाव मात्र थांबू शकणार नाही आहेत. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते 32 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता अतुल गोसावी सामना करतील मोहसिन यांचा.
यावरती पायावरती टाकला चेंडू होता, ऑन साइडला दिशा दिली, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय दन 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 करत 4 धावांसाठी चौकार. .360 मैदान आहे, गोलाकार मैदान आहे आणि अशा मैदानामध्ये तुम्ही अंगावरती चेंडू टाकणं बंधनकारक आहे मित्रांनो. कारण की जर चेंडू तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर 30 सर्कल फोडलं तर त्यावरती 4 धावांची मोहरच लावली जाते आणि तसाच फटका पाहायला मिळाला. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनून राहतील. चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. ह्या इनिंग मध्ये ह्या ओव्हर मध्ये काय घडलंय पहा, तब्बल 25 धावा इथे कुठल्या गेल्या मोहसिन यांच्या आणि खूप चांगली बॅटिंग दाखवत असताना धावसंख्या जर पाहिली तर 42 वरती जाऊन पोहोचली आहे. काय फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज महेश जाधव आणि अतुल गोसावी. 446146 म्हणजे कुठे ना कुठे मोबाईल नंबर इथे दिलाय मोहसिन खान यांना आणि 42 धावा धावफलकावरती. अजून जिंकण्याची आवश्यकता जर पाहिली तर 18 चेंडू आणि अर्धा टप्पा तर पार जरूर केलेला आहे आणि अजून अर्धा टप्पा पूर्ण करायचा आहे. 18 चेंडू आणि 42 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. मॅच मात्र चांगल्या दिशेने आतापर्यंत जाताना पाहायला मिळते. ती फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने 18-42 ची गरज आहे. आता इथे काय घडेल काय बिघडेल ते देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवरती सागर मिमरोट एक डावखुरा आताचे गोलंदाज आहेत आणि त्यांना मात्र पाचारण केलं गेलंय धावसंख्या रोखण्यासाठी आणि समोर मात्र सामना करतील ते महेश जाधव. दरम्यान 18-42 ची गरज आहे. पाहूयात कशा पद्धतीने हे दोन्ही फलंदाज मात्र स्पर्धेला ह्या मॅचला पुढे घेऊन जातील. जोपर्यंत हे दोन्ही फलंदाज मात्र तळ ठोकून उभे असतील तोपर्यंत मात्र विजय SK फाउंडेशनच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये. कुठे ना कुठे जबाबदारीने खेळ करावा लागेल ह्या दोन्ही फलंदाजांना. कारण की एक आयकॉन आणि कर्णधार म्हटलं की एक जबाबदारीचं ओझं कुठे ना कुठे असतं आपल्या संघासाठी आणि ते ओझं घेऊन मात्र आता इथे फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे महेश जाधव यांनी. वैयक्तिक 6 चेंडू फेस केले, 16 धावांवरती खेळतायत. तर त्यांच्याच बरोबरीला अतुल गोसावी यांनी देखील 6 चेंडूंमध्ये 26 धावा ठोकल्यात. म्हणजे कुठे ना कुठे एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करतायत. एकविरा पॅकर्स या टीमने देखील तेच केलं होतं. यावेळेला बिगिट करायचा होता, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि होते चुकी. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. कॅच कोणाची सोडतायत महेश जाधव यांची. आता तुम्हाला येणाऱ्या पुढील चेंडूवरती रिमांड मध्ये कशा पद्धतीने घेतील ते तुम्ही आता पाहणारच आहात. पकडो कॅच जीतो मॅच प्रथमेश मॉन्टी आहे आणि नक्कीच कॅच सुटली देखील तरी काही नाही. कारण की नुकतेच महाराष्ट्र पोलीस मध्ये भरती देखील झाले आहेत आणि प्रॅक्टिस पासून थोडेसे दूर आहेत आणि त्या कारणामुळेच हा झेल सुटला असावा मॉन्टी यांच्याकडून. भारतीय सेना असेल, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत करणारे कर्मचारी असतील, यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. यावेळेला स्लॉट मध्ये दूरवरती मारलाय, जाऊन चेंडू घेऊन यायचाय. 6 धावा षटकार. मी अगोदरच म्हटलं होतं की तुम्ही कॅच सोडले की आता मॅच सोडले हे येणाऱ्या पुढील चेंडूंवरती समजेल. 50 धावा धावफलकावरती, 50 ऑन बोर्ड, 34 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. अर्धा खेळ बाकी आहे, अर्धा खेळ समाप्त झालाय.
15 मध्ये 50 मारलेत. आता 15 मध्ये, अरे 15 मध्ये 50 मारले ना एड्या. 15 चेंडूंमध्ये 50 मारलेत आणि 15 मध्ये आता 34 करायचे आहेत. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, परंतु तिथे सिंगल मात्र घेतली जाते. एक धाव, एकेरी धावेने मात्र 51 धावा. धावफलकावरती स्ट्रॅकेटवरती आता मात्र अतुल गोसावी शेवटच्या 2 चेंडूंचा फेस सामना करण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये देखील शेवटचे 2 चेंडू फेस केले होते. चौकार षटकार ठोकला. दुसऱ्याच्या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूवरती देखील षटकार चौकार ठोकलाय. आता उर्वरित 2 चेंडू बाकी होते, परंतु इथे थोडीशी चूक करताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल. मला वाटलं होतं की चौकार षटकारच ठोकतील, परंतु जे आपलं काम नाही ते आपण करू नये असं म्हटलं जातं. आपलं जे काम आहे, सरळ बॅटने धावा येत आहेत तर आपण वाकडं का खेळावं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा मॉन्टी, आणि यावेळेला कोणती चुकी करणार नाही आहेत. अतुल गोसावी यांची खेळी समाप्त होतीये. एक गडी बाद, 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. मॅच अजूनही ऑन आहे, कारण की रिक्वायर्ड रन रेट, करंट रन रेट जर पाहिला तर 17 वरती गेलाय आणि रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो 10.50, म्हणजेच जिंकण्यासाठी आवश्यकता आहेत त्या 33 धावा. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. नवीन बॅटर जयेश चव्हाण उर्फ भज्जी मैदानामध्ये येताना. अतुल जे खूप चांगली कामगिरी करत होते ते मात्र इथे बाद होताना पाहायला मिळाले. सागर यांच्या शेवटच्या चेंडूवरती एक चांगलं षटक. सागर यांचं 9 धावा खर्च केल्या आणि एक विकेट त्यांनी मिळवून दिली. नाही तर काय करणार, नाव टाकायला लागेल का? त्याचा नंबर टाकायला लागेल. नंबर कोणाकडे येतात? मला काय माहिती कोणाकडे आला. जाऊ दे, कोणाला नाव टाक. गोलंदाजी मार्कवरती एकविरा पॅकर्स संघाकडून पुन्हा एकदा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय सोहम पवार, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 17 धावा खर्च केल्या होत्या आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलेत. पाहूयात दोन्ही तडाखेबाज फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला महेश जाधव तर दुसऱ्या बाजूला जयेश चव्हाण उर्फ भज्जी. पाहूयात 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. मॅच कशा पद्धतीने रंगेल, कारण की मॅच अजूनही संपलेली नाहीये. कोणत्या क्षणी काय घडेल या मॅच मध्ये हे अजूनही कोणी सांगू शकणार नाहीये. दरम्यान हा चेंडू, यावेळेला फुल टॉस, त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय. चेंडूला खूप दूरवरती मारलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स तलाव मध्ये. चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. 6 धावा षटकार. काय वेगवान चेंडू होता आणि काय एक ताकदवर फटका पाहायला मिळाला. जेव्हा वेगाचा आणि ताकदीचा जेव्हा एकमेलन होतं तेव्हा एक चांगला फटका आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. तसाच हा फटका आपण मैदानामध्ये पाहिला. जवळजवळ 110 मीटर लांब एवढा ठोकलेला हा षटकार आपण मैदानामध्ये पाहिला. धावसंख्या जी पुढे आहे सरकते ती 57 या धावसंख्येवरती. यावेळा देखील बिगेट करायचा होता. एक धाव तर घेतली. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का? डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. अतिशय वेगाने मात्र चेंडूवरती येत आहेत. चांगला पिकअप अँड थ्रो, कारण की त्यांना माहिती आहे महेश जाधव यांना मात्र स्ट्राईक पासून थोडंसं दूरवरती ठेवेल तेवढंच आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी असेल क्षेत्ररक्षकाची. परंतु समोर देखील भज्जी आहे. जय चव्हाण, ज्यांना जमत नाही तडजोड, त्यांना आवडते तोडफोड, तसाच एक धडाकेबाज फलंदाज आपण मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहू शकतोय. पाहूयात जय चव्हाण पहिला चेंडू फेस करतील आणि पहिला चेंडू फेस करत असताना कशा पद्धतीने हा फटका सजवतील पाहूयात. 5 क्षेत्ररक्षक सजवले गेलेत 30 सर्कलच्या बाहेर.
दरम्यान सोहम सज्ज गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला अतिशय वेगवान चेंडू बॅटची घेतली आहे आतली कडा. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. फलंदाज जयेश चव्हाण गोल्डन डकचे शिकार ठरत आहेत. यस यस बोल्ड झालेले आहेत. असं वाटलं होतं की जेलबाद झालेत, परंतु नाही. चेंडू जो आहे तो यष्टीला ब्रश झाला आणि मात्र तिथे विकेट जाताना पाहायला मिळतात. फलंदाज बाद. तुषार महाजन. यस तुषार महाजन नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 9 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे ती 26 धावांची. हे 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत. तुषार काय करतील पाहूयात. मोठा फटका खेळतील की सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करून महेश जाधव यांना मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आणून ठेवतील. दरम्यान यावेळेला देखील अतिशय वेगवान चेंडू विकेट सॅक्रिफाईस केली जाते तुषार महाजन यांची. महेश जाधव यांना स्ट्राईक वरती यायचं होतं आणि त्या कारणासाठीच जसा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला तसाच मात्र वेगाने मात्र स्ट्रायकिंग एंड वरती धावत येताना पाहायला मिळाले महेश जाधव आणि तिथे मात्र फलंदाज बाद होत आहेत तुषार महाजन. नवीन बॅटर हर्षद. 8 चेंडू आणि 26 धावांची गरज. स्ट्रायकिंग वरती आलेले आहेत ते महेश जाधव. जर 2 मोठे फटके जर आले या शेवटच्या 2 चेंडूंवरती तर शेवटच्या षटकामध्ये समीकरण वेगळं असेल. दरम्यान सोहम पुन्हा एकदा सज्ज. हो यावेळा देखील वेगवान चेंडू होता. तेवढाच ताकदीने मारण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का? नाही. एक धाव घेऊनच समाधान राहावं लागतंय ते महेश जाधव यांना. आता 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. हर्षद आता यांना या चेंडूवरती मोठा फटका खेळणं बंधनकारक आहे. कारण की एकतर दुहेरी तरी घ्या किंवा चौकार षटकार तरी लगावा. हर्षद यांच्याकडे क्षमता आहे मोठा फटका खेळण्याची. आता ती क्षमता इथे दर्शवावी लागेल. इथे सेट होण्यासाठी वेळ नाहीये. आल्या आल्या इथे मोठे प्रहार करावे लागतील शेवटच्या चेंडूवरती गोलंदाज सोहम पवार यांच्यावरती. 59 धावा धावसंख्येवरती पाहायला मिळत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 84 धावांचा पाठलाग करतोय तो SK सेवा फाउंडेशन हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. दरम्यान 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. हो यावेळेला अतिशय वेगवान चेंडू 3 यष्ट्यांच्या मधोमध LBW ची अपील आणि शशी साटम सर पंच आपण पाहतोय आणि इथे मात्र हात उंचावताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज हर्षद देखील बाद होतील पहिला चेंडू फेस करत असताना LBW च्या माध्यमातून. ह्या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय सोहम पवार यांनी. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर लगावला बॅटर महेश जाधव यांनी, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. 3 विकेट ज्यामध्ये 1 रनआउटची विकेट आणि 2 जेलवा, 1 LBW आणि 1 बोर्डची विकेट होती. अशा तब्बल 2 विकेट मात्र ह्या षटकामध्ये घेतल्या गेल्या सोहम यांच्याकडून. आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 गडी बाद 59 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 6 चेंडू 25 धावा. नवीन बॅटर करण मैदानामध्ये येत आहेत. करण आणि बॉलर नेम कोण आहे? बॉलर नेम रियान. हे बॉलर नेम कोण? अरे हा याचं नाव काय रे बॉलरचं? नाव सांग मला. थांब. अज्जू आणि काय नाव सांग ना. हॅरी 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 नाव काय पण? अरे हॅरी लिहिलंय ना.
हॅरी नवीन गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. समोर आहेत महेश जाधव जे वैयक्तिक 13 चेंडू 33 धावांवरती खेळत आहेत. इथं मी तर म्हणेल की जवळजवळ 6 चेंडू महेश जाधव यांनी खेळावेत, कारण की 4 षटकार जर लगावले तर मॅच आपल्या खिशामध्ये टाकू शकतो बॅटिंग करणारा संघ. आणि 4 षटकार लगावतील का महेश जाधव बॅटर. दरम्यान हॅरी चेंडू टाकण्यासाठी सज्ज. हो यावेळेला पहिला चेंडू अतिशय वेगवान ऑफ स्टंपच्या बाहेर जोरात पाहायला मिळाला आणि तिथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. दोन पंच मात्र एकमेकांसोबत चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. आणि यस पंच रिव्ह्यू साठी रेफर करतायत. नासिर शेख सर यायचंय आणि थ्रो गोलंदाजीसाठी सर रिव्ह्यू घ्यायचा आहे का. कमिटी मेंबर्स कृपया आपण मैदानामध्ये जायचं आहे. दीपक जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी कृपया मैदानाचा ताबा घ्या. त्यांनीच घेतला ऑब्जेक्शन. चला मॅचला सुरुवात करा. जो डिसिजन आहे तो फायनल डिसिजन असणार आहे पंचांचा. 59 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही जर आवश्यकता पाहिली तर 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. 5-25चं समीकरण आहे. यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. खडे खडे महेश जाधव यांची पॉवर आपण पाहतोय. चेंडूला पाठवतात डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकारासाठी. 65 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि
19 धावांची गरज आहे. म्हणजे जवळजवळ 4 चेंडूंमध्ये तुम्हाला 3 षटकार लगावायचे आहेत. कंपल्सरी चेस हे स्पर्धेचा नियम आहे, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. 4 चेंडू आणि 19 धावा. पाहूयात ही मॅच आपल्या संघाला स्वतःच्या फलंदाजीवरती जिंकून देतील का महेश जाधव सर. दरम्यान थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दरम्यान हॅरी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळी आता फुलटॉस होता, परंतु बॅटची वरची कडा घेतली. एक धाव तर घेतली, दुसरी धावेचा प्रयत्न निश्चित होणार आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते. कारण आपली स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतायत. एक धाव तर घेतली गेली, परंतु एक विकेट देखील इथे मिळते रनआउटची. पासष्ट धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर अशोक बोरवडकर. 3 चेंडू 18 धावेंची गरज, म्हणजे जवळजवळ तिन्ही चेंडूंवरती 3 षटकार लगावायचे आहेत. मॅच कोणाच्या दिशेने जाईल ते पाहूयात. महेश जाधव इतक्या सहजासहजी ही मॅच सोडणाऱ्यातले नाही आहेत. पाहूयात या चेंडूवरती आक्रमण कशा पद्धतीने करतील. ओ या वेळेला चांगला चेंडू आहे, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. हॅरी यांच्या माध्यमातून हात टाकला गेला. कव्हर्स मध्ये थोडेसे फंबल झाले, परंतु एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करतायत. चांगलं कलेक्शन केलं गेलं एसटी रक्षक फरमान यांच्याकडून. जर हा चेंडू फरमान यांना देखील बीट झाला असते तर काहीतरी बात वेगळी झाली होऊ शकली असती, परंतु चेंडूचं कलेक्शन खूप चांगलं केलंय. 68 धावा धावफलकावरती. 2 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 16 धावांची. दरम्यान पुढील चेंडू हॅरी. या वेळेला चांगला चेंडू, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि ह्या मॅच मध्ये पकड मजबूत करताना पाहायला मिळतोय तो एकविरा पॅकर्स हा संघ. खूप चांगली गोलंदाजी. असं वाटत होतं की SK सेवा फाउंडेशन हा मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल या मॅच मध्ये, परंतु तसं काही पाहायला मिळालं नाही. शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका लगावलाय 6 धावांसाठी षटकारासाठी, परंतु इथे मॅच जिंकली एकविरा पॅकर्स टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम आणि हडलक SK सेवा फाउंडेशन. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. तब्बल 9 धावांनी एकविरा पॅकर्सचा हा संघ आपल्याला विजय होताना पाहायला मिळतोय. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय वन अँड वन ओनली, ज्याने या स्पर्धेची दुसरी अर्धशतक लावलं धावफलकावरती. 21 चेंडूमध्ये 59 धावा ठोकल्या, ज्यामध्ये 3 षटकार आणि 9 चौकार अशी खूप चांगली फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तेच फरमान खान ठरतायत मॅन ऑफ द मॅच. फरमान, आपण लगेच यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. नेक्स्ट मॅच आपण देखील पाहणार आहोत ठाणे स्पार्टन आणि दुसऱ्या बाजूला जिजा स्पोर्ट्स. म्हणजे दोन्हीही टीम जर पाहिलं तर एक मॅच पराभूत